पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि ऊर्जा देणारे हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. साखर न वापरता ओला नारळ आणि गूळ वापरून हे लाडू चवीला अतिशय छान बनतात. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/3 कप बदाम घेतलेले आहेत. पाव कप काजू घेतलेले आहेत. 2-2 चमचे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि मगज बी घेतलेले आहेत. त्यासोबतच इथे मी 2 चमचे पाईन नट्स सुद्धा घेतलेले आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय स्मरणशक्ती वाढण्यास सुद्धा खूप मदत होते. आणि 2 चमचे पिस्त्याचे काप सुद्धा घेतलेले आहेत. हे सगळं मिक्सरला फक्त 2 ते 3 वेळा फिरवून घेतलेलं आहे आणि ही अतिशय पौष्टिक पावडर बनून तयार झालेली आहे. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. या लाडूसाठी आपल्याला 1/4 कप किंवा पाव कप तूप लागणार आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुपावरती हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा. त्यामुळे थोडं थोडं तूप घालून हे पीठ भाजून घ्यायचं. बेसनचे लाडू बनवताना जसं आपण बेसन भाजून घेतो त्याच पद्धतीने हलकासा रंग बदलेपर्यंत हे सुद्धा भाजायचंय. पिठाला असा रंग आला, थोडंसं सैलसर झालं की सगळं तूप यामध्ये घालायचं. थोडंसं हलवून घ्यायचं आणि आता ही बनवून घेतलेली ड्रायफ्रुट्सची पावडर यामध्ये ऍड करायची. आता सुरुवातीला सुकामेवा आपण भाजून घेतलेला नव्हता, त्यामुळे गव्हाच्या पिठाचा रंग हलकासा बदलला की यामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं. याचा सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं. याला आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. असं चांगलं भाजून घेतलं की लाडू सुद्धा खूप दिवस छान टिकतात. एखाद्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये 1 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ छान वितळेपर्यंत मंद आचेवरच हे आपल्याला हलवत राहायचंय. नारळाच्या चवमध्ये गूळ चांगला मुरला गेला पाहिजे. तर हे पहा, गूळ आता छान वितळलेला आहे. थोडीशी सैलसर कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता यामध्ये तुपावरती परतून घेतलेली पावडर घेतली. मंद आचेवरच फक्त 1 ते 2 मिनिटे हे आपल्याला हलवत राहायचंय. म्हणजे सगळ्या गोष्टी छान मिक्स होतात. फक्त 1 ते 2 मिनिटेच आपल्याला परतून घ्यायचंय. त्यानंतर 1 चमचाभर वेलची पूड, अर्धा चमचा जायफळाची पूड घातली आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस बंद केलेला आहे. त्याच भांड्यामध्ये पुन्हा हे काढून घेतलं. हलकसं हे आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि हे थंड होते तोपर्यंत आपल्याकडे नवीन आलेले मंगलसूत्रांचे कलेक्शन पाहूयात. आता आपले मराठमोळे सण सुद्धा चालू झालेले आहेत. प्रत्येक सणामध्ये शोभून दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे मंगलसूत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. गौरी गणपती, दसरा, दिवाळीमध्ये किंवा लग्न कार्यामध्ये कोणाला गिफ्ट देण्यासाठी हे मंगळसूत्र अतिशय छान पर्याय आहे. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर करू शकता. तुपावरती परतून घेतलेलं मिश्रण आता थोडंसं थंड झालेलं आहे. मिक्सरमध्ये फक्त 2च वेळा हे आपल्याला फिरवून घ्यायचंय. हे पहा, मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे यातला गूळ आणखी वितळला जातो. कारण मिक्सरचं भांडं हलकसं गरम होतं, त्यामुळे पुन्हा याला तूप सुटतं. त्यामुळे काय होतं, लाडू बांधायला खूप सोपं पडतं आणि लाडू सुद्धा मस्त दाणेदार बनून तयार होतात. आता लगेचच लाडू बांधून घ्यायचे. यामध्ये जो सुकामेवा वापरलेला आहे, पावसाळ्यामध्ये याचे किती उपयोग आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. मुलांना सुकामेवा खायला आवडत नसेल तर हे लाडू नक्की करून पहा. मुलं खूप आवडीने खातील. नारळाचा चव आणि गुळाची चव यामध्ये आल्यामुळे लाडू चवीला अतिशय छान बनतो. शिवाय गव्हाचं पीठ असल्यामुळे बाइंडिंग सुद्धा खूप छान येतं. आणि हे पहा, मस्त दाणेदार लाडू बनलेले आहेत. एखाद्या हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 20 ते 25 दिवस छान टिकतात. नारळी पौर्णिमेला सुद्धा हे ताज्या नारळाचे लाडू बनवू शकता.